नगरसेवक आपण घडवून लोकांचं प्रेम मिळण्याचं कारण ज्यावेळी 2021 साली मला वॉर्ड अध्यक्ष म्हणून इकडची जबाबदारी देण्यात आली होती. माझं पहिल्यापासून मी निश्चित केलं 5 वर्षापूर्वी मी कुठल्याही पक्षात नव्हतो. मी शरद पवार साहेबांच्या विचारांशी प्रेरित होऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. वॉर्ड अध्यक्ष म्हणून इथे 189चा वॉर्ड अध्यक्ष म्हणून निवडला गेलो. तेव्हापासून मी माझं जनसंपर्क कार्यालय इथे ओपन करून ठेवलेलं आहे. आणि वॉर्ड अध्यक्ष असताना जे माझ्याकडे माझ्या परीने जेवढी माझ्याकडनं लोकांसाठी जी मदत होते ह्याचं आणि पक्ष वाढवण्यासाठी जे मी काम करतोय आणि माझ्या स्वभाव गुण बघून जसे माझे पदाधिकारी कार्यकर्ते माझ्याबरोबर जुळले गेले हे वरिष्ठांच्या लक्षात आल्यामुळे मला काही महिन्यातच तालुका अध्यक्ष बनवण्यात आलं. आणि त्याच्यानंतर लगेचच माझं काम बघून मला जिल्हाध्यक्ष ही मोठी जबाबदारी देण्यात आली. आणि आमचे मुंबई अध्यक्ष श्री सतीश ठाकूर यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला आणि त्यांनी जो मला एवढा मोठा मला जो ऑपॉर्च्युनिटी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि बाकीचे तर तुम्ही आता ऐकलंच, जे मान्यवर आले त्यांना त्यांचे भाषणं ऐकले. मी एवढ्या कमी वेळामध्ये पण आज मला हा जो प्रेम मिळतोय या ठिकाणी माझ्याजवळ जेवढे जे महिला पुरुष पदाधिकारी जमा झालेत हे मी त्यांना रात्री 2:30 वाजता पण त्यांचा फोन आला तरी पण मी त्यांच्यासाठी जातो. त्यामुळे हे एवढे सगळे माझ्याबरोबर जुळले गेलेले आहेत. एकीकडे शेतकरी हतबल झालाय, मोठं नुकसान झालेलं आहे, काय वाटतं आपली भावना काय? सगळ्यात पहिला तर जो काही ओला दुष्काळ झालेला आहे ते आमचे शेतकरी बांधव अक्षरशः त्यांनी देशोधडीला लागलेले आहेत. परंतु ही जी सरकार आहे, जालिम सरकार, यांनी जे घोषणा फक्त केलेल्या आहेत, कर्जमाफीच्या ज्या घोषणा केलेल्या आहेत त्या फक्त कागदावरच्या घोषणा केलेल्या आहेत आणि काहीही ते आतापर्यंत शेतकऱ्यांपर्यंत काहीही पोहोचत नाहीये. परंतु आमचे जे सर्वोच्च नेते आहेत शरदचंद्रजी पवार हे त्याचा पाठपुरावा आणि आता जेवढे महाविकास आघाडीचे जेवढे पक्ष आहेत याचा पाठपुरावा घेत आहेत. आणि महाविकास आघाडीतर्फे आणि आमच्या राष्ट्रवादीतर्फे आम्ही पूर्णपणे ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठी उभे राहू.